गव्हर्नमेंटने आता नवीन एक रूल काढला आहे, ज्यांनी आधी फॉर्म भरलेले आहेत म्हणजे तुम्ही लोक, ठीक आहे. आता फॉर्म भरणं अलाउड नाही आहे आणि भविष्यात चालू झालं तर सांगता येत नाही. ही स्कीम फक्त 4 वर्षासाठी आहे. हां, तर 15 दिवसाच्या क्लासचं कोणी ऐकून होतं का? होतं कोणी ऐकून? हां, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला आहे त्यांना डबल फॉर्म भरावा लागणार नाही आहे. त्यांना पुढचं ट्रेनिंग 15 दिवसाचं राहील. त्याचा बेनिफिट्स खूप जास्त आहे. लोन 3 लाख रुपये आहे. टूल्स किटचं जे आहे 15चं, आय थिंक ते 45 का 35 आय थिंक असं काहीतरी आहे, प्लस 45 आय थिंक. पूर्ण त्यांनी माहिती नाही दिली. आणि तुम्हाला काहीतरी 500 प्रमाणे 500 न देता 1000 रुपये रोज आहे स्टायपेंड तुमचं. हां, डेलीचं रोजचं जे येणार आहे, ठीक आहे. म्हणजे ही तुमची एक आनंदाची गोष्ट. म्हणजे 15 दिवसाचं तुम्ही परत ट्रेनिंग घेऊ शकतात. जे पास आउट झाले आता तुम्ही इथून, ते जे 5 दिवसाचं ट्रेनिंग करून गेले त्यांच्यासाठीच आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फोर्स नाही, तुम्हाला वाटलं तुम्ही करू शकता तर नाही तर नाही करू शकत. म्हणजे तोपर्यंत जवळपास सेंटरही चालू होऊ शकतं तुम्हाला. म्हणजे इथं पण यायची एवढी गरज पडणार नाही. जर तुम्हाला पॉसिबल असेल या सेंटरहून आलं, जवळपास सेंटर नाही आहे तर तुम्ही आपल्या सेंटरला पण येऊ शकता, ठीक आहे. म्हणजे 15 दिवसाचं ट्रेनिंग तुम्हाला आता परत लागणार आहे. मग तिथं फोर्स नाही, ज्याच्या त्याच्या मर्जीने ज्याने त्यांनी करायचं असतं ते 15 दिवसाचं ट्रेनिंग. पण ते तुम्हाला हा जो आहे ना बेनिफिट 5 दिवसाचा, तसंच ते 15 दिवसाचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला पैसे पण मिळत आहे आर्थिक. आणि लोन बघा ना, लोन तुम्हाला सबसिडी सकट लोन भेटणार आहे विदाऊट इंटरेस्ट. म्हणजे विचार करा ना, फक्त मुद्दलच तुम्हाला परत करायचं आहे. परत त्यात सबसिडी पण आहे तुम्हाला. अजून सबसिडी डिक्लेअर नाही केली की ते, पण व्याज नाही, व्याज 5% आहे आय थिंक. आणि जरी असलं तर सबसिडी चांगल्या प्रमाणात आहे. ते तुम्ही असे समजा की तुम्ही व्याज भरतच नाही, तुम्ही मुद्दलच परत करणार. 3 लाख रुपये. आता 1 लाख होते ना, आता 3 लाख रुपये भरणार आहे तुम्ही. हे 3 लाख पण, आणि फेडत असतानाच तुम्हाला ट्रेनिंग लागणार आहे आय थिंक. आणि नंतर परत तुम्हाला नवीन 3 लाख रुपये भेटणार आहे. पण त्याची एक अट अशी आहे, तुम्ही जे 1 लाख रुपये ऑलरेडी घेतलेले आहेत तर तुमचा हप्ता चुकूनही एकही बाउन्स व्हायला नको. तुमचं सिव्हिल चुकूनही खराब करू नका. की तुम्ही असं नका का आपण आईना बाप काहीच तारण दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण बुडूही वर हातही करू शकता तुम्ही. पण याच्याने तुमचं नुकसान काय आहे, तुम्हाला पुढचे लोनचे गव्हर्नमेंटच्या कुठल्याच फॅसिलिटीज घेता येणार नाही. कुठल्याही नाही घेता येणार योजनेचा फायदा. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचं सिव्हिल खराब होईल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लोन भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रामाणिक फेडा. तुम्हाला नेक्स्ट स्वतः गव्हर्नमेंट घ्या. तुम्ही अजून 3 लाख लोन घ्या. तुम्ही परत ट्रेनिंग घ्या, तुम्ही परत पैसे घ्या, तुम्हाला परत आम्ही टूल्स किट देतो, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी आता डबल नाही ट्रिपल काय फायदा आहे तुमचा. मग झालं का लक्षात? म्हणजे या आजच कॉल आला होता. आता ते वरूनच तुम्हाला फोन येतील. असेच आता कसे आले, आम्ही फोन केले, आमच्याकडे लिस्ट येते. तसे 20 तारखेपर्यंत 20 तारखेनंतर सेंटर देणं बी बंद झाले. आता सगळे फॉर्म भरणं बी बंद झालं. आता OTP खुशीने द्या. पण तरी सुद्धा तुम्ही चौकशी करा, कुठून बोलताय, कोणत्या सेंटरवरून बोलताय. म्हणजे तुम्हाला कन्फर्म होईपर्यंत तुम्ही OTP देऊ नका. कारण ही गोष्ट बी तेवढीच खरी आहे. PM विश्वकर्मा नावाने पण लोक फसवेगिरी करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला सांग, OTP देताना तरी केअरफुलीच द्या. 4 वेळा चौकशी करा आणि मगच द्या. ओके, चला. नाही, फॉर्म भरायची गरज नाही. हां, बरेच जणांनी 1 लाख रुपये लोन पासून वंचित राहून गेले. आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला यांनी करून दिले नाही. त्यांना नेक्स्ट टाइम 3 लाख रुपये ते भेटू शकतात. ते काहीतरी हां पुढच्या ट्रेनिंगला. चला, छान आहे, मला बरं वाटलं. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने किती वेळ देऊन ट्रेनिंग ॲड करू शकतात ते तुम्ही बघा आता, ठीक आहे. चला. हां, सरनेम विसरली मी. ठोके काहीतरी आहेत, संभाजीनगरच्या आहेत त्या. तर त्या मागे खूप रिक्वेस्ट करत होत्या, मॅडम मला एक सेंटर द्यायचं. तर मी त्यांना एक आता बार्बरचं आणि सॉफ्ट टॉयचं दिलं आहे सेंटर तिकडं. पण ते अजून अप्रुव्हल झालं नाही. पण 99% अप्रुव्हल होऊ शकतं. तर नेक्स्ट ट्रेनिंग तुम्हाला जवळच्या जवळ पण राहणार आहे संभाजीनगरमध्ये प्रॉपर. कारण तेवढं आज झालं तर एकच ट्रेनिंग चालू होईल, नाही तर दुसरं कोणतंही ट्रेनिंग सेंटर चालू होणार नाही.
ठीक आहे, त्यांना आपण दिले त्या एखाद वेळेस आपल्या व्हिजिटला पण इथे येतील, किंवा तुमचं तिकडे ट्रेनिंग चालू असेल त्यावेळेस मी तिकडे येऊ शकते व्हिजिटला. हां, मी येऊ शकते.